नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। आपण सोशियोलॉजी या सीरीज मधील किंवा या सोशियोलॉजी ऑप्शनल मध्ये चौथा चॅप्टर पाहत आहोत आणि त्यामध्ये कार्ल मार्क्स यांना आपण सुरुवात केलेली आहे। ऑलरेडी एक लेक्चर आपण या ठिकाणी हेगल आणि कार्ल मार्क्सवर घेतलेला आहे। त्याचा पुढचा जो भाग आहे हा पार्ट 2 भाग आहे। याच्यामध्ये आपण हिस्टॉरिकल मटेरियलिझम किंवा कार्ल मार्क्सची जी थेरी आहे, ऐतिहासिक भौतिकवाद किंवा या ठिकाणी द्वंद्वात्मक भौतिकवाद हा म्हणजे काय आहे किंवा ह्याच्यावर या ठिकाणी म्हणजे जे कार्ल मार्क्सचे जे विचार आहे ते आपल्याला पाहायचे आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला क्रिटिक सुद्धा पाहायचं आहे। ठीक आहे, तर यामध्ये आपण आज की दोघांमध्ये म्हणजे हेगल आणि कार्ल मार्क्स याच्यामध्ये कंपेअर करू। कारण हेगल जो आहे ह्याचा प्रभाव स्वाभाविकच आपल्याला कार्ल मार्क्सवर दिसतो, परंतु कार्ल मार्क्स जो आहे, कार्ल मार्क्सची जी आयडियोलॉजी जी आहे किंवा कार्ल मार्क्सची जी विचारसरणी आहे ही हेगलच्या नेमकी या ठिकाणी 360 डिग्रीने काय आहे या ठिकाणी विरुद्ध आहे। म्हणजे हेगलच्या पूर्णतः विरुद्ध हा कार्ल मार्क्स आहे। मग नेमकं हेगलच्या बाबतीत जर पाहिलं तर हेगलचा जो या ठिकाणी थेरी आहे, हेगल काय म्हणतो तर हेगलचा द्वंद्वात्मक या ठिकाणी आदर्शवाद आहे किंवा त्याला डायलेक्टिकल आयडियलिझम असं म्हटलं जातं। म्हणजे याचा अर्थ काय आहे की आधी जे तुम्हाला एखादी समाजामध्ये एखादी घटना घडणार असेल किंवा समाजामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर आधी काय आहे, तुम्ही त्यासाठी विचार करणं गरजेचं आहे। म्हणजे एखादी कृती करायची असेल तर डोक्यामध्ये आधी विचार येणं गरजेचं आहे, तरच समाजामध्ये परिवर्तन होऊ शकतं। जसं एक्झाम्पल मध्ये एखादा इंजिनियर आहे, ते इंजिनियरला एखादी डिझाईन काढायची असेल किंवा घर बांधायचं असेल तर काय आहे ती डिझाईन त्याच्या डोक्यामध्ये आधी तयार होणं गरजेचे आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे तर हेगल म्हणतो की ह्याच्यामध्ये आयडियलिझम किंवा या ठिकाणी आदर्शवाद यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, विचार आहे। तर विचारच हे काय आहे सामाजिक परिवर्तन घडून आणतात। आणि इतिहास जो आहे, इतिहासातला हा जो हेगल आहे तो कशाच्या दृष्टिकोनातून पाहतो तर या ठिकाणी विचारांच्या दृष्टिकोनातून पाहतो। तर मग यामध्ये इतिहास हा विचारांचा प्रवास आहे असं या ठिकाणी हेगल म्हणतो। आणि त्याचबरोबर या ठिकाणी तो म्हणतो की या ठिकाणी ऑल दॅट इज रॅशनल दॅट इज रियल, जी गोष्ट विवेक संगत आहे तीच वास्तविक आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे, जी गोष्ट विवेक संगत आहे म्हणजे या ठिकाणी तुमच्या विचाराला या ठिकाणी किंवा की लागू आहे किंवा ती विचार तुम्हाला पटतात तीच गोष्ट काय आहे रॅशनल आहे किंवा या ठिकाणी वास्तविक आहे असं याचं म्हणणं आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचे जे विचार आहेत हे कसे आहेत, आदर्शवादी आहेत, आयडियल आहेत। हा विचारावर अभ्यास करणारा किंवा विचाराच्या बाबतीत या ठिकाणी मांडणी मांडणारा हा असा या ठिकाणी हे समाजशास्त्रज्ञ आहे। आता यास हेगलचा प्रभाव कार्ल मार्क्सवर आहे, परंतु कार्ल मार्क्स जो ज्या काळामध्ये या ठिकाणी कार्ल मार्क्स जीवन जगत होते त्या काळामध्ये या ठिकाणी की जर्मन किंवा जर्मनीमध्ये सामाजिक बदल होत होते। जर्मनीमधील समाज हा परिवर्तन होत होता किंवा त्या समाजामधील किंवा तेव्हाची जी परिस्थिती आहे त्यानुसार या ठिकाणी हेगलचे हे कार्ल मार्क्सचे विचार आहे। तर मग कार्ल मार्क्स जो आहे तर त्याची थेरी कोणती आहे, द्वंद्वात्मक भौतिकवाद। द्वंद्व म्हणजे काय आहे, या ठिकाणी विरोधाभास किंवा दोघांमध्ये या ठिकाणी एक प्रकारचा संघर्ष, समाजामध्ये सुद्धा संघर्ष होत असतो आणि या ठिकाणी त्या माध्यमातूनच काय आहे समाज डेव्हलप होत असतो, समाज विकसित होत असतो। आता यामध्ये त्यालाच त्यांना द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हटलेला आहे। ओके, भौतिकवाद ही जी आहे मटेरियलिझम ही जी कन्सेप्ट आहे आपण पाहिलेला आहे, फ्युअरबॅक यांची ही कन्सेप्ट आहे आणि त्यांच्याकडूनच हे कार्ल मार्क्सने घेतलेली आहे फ्युअरबॅक। ओके, भौतिकवाद। त्यानंतर या ठिकाणी त्यालाच दुसरं नाव आहे ऐतिहासिक भौतिकवाद म्हटलेलं आहे। म्हणजे यांनी इतिहासाची जी मांडणी आहे कार्ल मार्क्सने कशाच्या दृष्टिकोनातून केली, भौतिक वस्तूंच्या दृष्टिकोनातून केली। म्हणजे इतिहास जो आहे किंवा इतिहासामधल्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत तेव्हाची परिस्थिती कशी होती, तेव्हाची भौतिक परिस्थिती कशी होती त्यानुसारच काय झालेला आहे इतिहास घडलेला आहे। म्हणजे आपल्याला इतिहासाकडे पाहत असताना भौतिक परिस्थितीचा विचार करणं गरजेचं आहे असं कोण म्हटलेलं आहे, कार्ल मार्क्स म्हणतो। मग त्यामुळं या ठिकाणी इतिहास हा काय आहे, वर्ग संघर्षाचा इतिहास आहे। कारण काय आहे या ह्याच्यामध्ये जेव्हा इतिहासामध्ये किंवा की एक वर्ग दुसऱ्या वर्गाच्या सोबत काय आहे संघर्ष करत होता, म्हणजे कार्ल मार्क्सनुसार आहेरे आणि नाहीरे हे दोन वर्ग होते आणि यामधूनच काय आहे दोघांमध्ये संघर्ष झाला आणि या संघर्षामधूनच या ठिकाणी तिसरा वर्ग जन्माला येतो, तो म्हणजे काय आहे समाजवादी अर्थव्यवस्था। ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे। आणि कार्ल मार्क्स काय म्हणतात तर माणसाच्या विचारामुळे, ओके, माणसाच्या विचारामुळे त्याचं अस्तित्व ठरत नाही। ओके, माणसाच्या विचारामुळे अस्तित्व ठरत नाही तर उलट माणसाच्या सामाजिक व आर्थिक अस्तित्वच त्याचे विचार घडवतं। म्हणजे याचा अर्थ काय आहे, माणसाचे फक्त विचार हे महत्त्वाचे नाही तर या ठिकाणी जी आजूबाजूची परिस्थिती आहे ही ती माणसाला घडवत असते। म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर
सरंजामशाही व्यवस्था असेल किंवा या ठिकाणी भांडवलशाही व्यवस्था असेल, तर त्या व्यवस्थेच्या दरम्यान तेव्हाची सामाजिक परिस्थिती कशी होती, त्या सामाजिक परिस्थितीनुसारच काय आहे या ठिकाणी समाज हा घडवत होता, समाज हा परिवर्तन होत होतं किंवा समाजात परिवर्तन होत होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, माणसाचे फक्त विचारामुळे त्याचं अस्तित्व ठरत नाही, तर काय आहे त्याच्या सामाजिक व आर्थिक अस्तित्वानेच त्याचे या ठिकाणी विचार घडत असतात. म्हणजे जसं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दोन गट होते, आहेरे होते, नाहेरे होते. मग यामध्ये एक जो गट आहे आहेरे म्हणजे ज्याच्याकडे सर्व काय आहे, तर मग तो गट नाहेरी गटावर काय करायचा, या ठिकाणी त्याची पिळवणूक करायचा किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवायचा. या माध्यमातून मग तशी जडणघडण झाली की समाजाचे आणि त्या समाजामध्ये या दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण झाला, त्यालाच वर्ग संघर्ष असं म्हटलेलं आहे. मग कार्ल मार्क्स म्हणतो की या ठिकाणी माणसाच्या विचारामुळेच त्याचे अस्तित्व ठरत नाही, तर उलट या ठिकाणी माणसाच्या सामाजिक आणि आर्थिक या ठिकाणी अस्तित्वाचं त्याचे विचार करतात. म्हणजे आर्थिक अस्तित्व हे जे आहे हे महत्वाचं आहे, कारण कार्ल मार्क्सची जी थेरी आहे ही आर्थिक बाबीवरच आहे. कारण कार्ल मार्क्स म्हणतो की जे इलीट ग्रुप आहे किंवा ज्यांच्याकडे जे श्रीमंत ग्रुप आहे किंवा जो आहेरे ग्रुप आहे, तर मग हा ग्रुप जो आहे किंवा जो भांडवलदार ग्रुप आहे, सरंजामदार जो ग्रुप आहे, तर हा ग्रुप काय करतो, त्या ठिकाणी दुसऱ्या ग्रुपची जो नाहेरी ग्रुप आहे त्याची काय करतो, पिळवणूक करतो. मग ही जी पिळवणूक आहे ही कशी पिळवणूक आहे, आर्थिक पिळवणूक आहे. आणि या माध्यमातूनच काय आहे, इतिहास घडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक बाबींचा विचार करणं गरजेचं आहे, म्हणजेच भौतिक बाबींचा विचार करणं गरजेचं आहे, ना की फक्त आदर्शवादी विचार किंवा फक्त विचारांचाच या ठिकाणी किंवा की इथं विचारामुळेच व्यक्ती घडतो असं बिलकुल नाही. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कार्ल मार्क्स म्हणतात की हेगलचा द्वंद्ववाद हा मला डोक्यावर उभा असलेला आढळला. म्हणजे हे काय म्हणतात या ठिकाणी, हेगलचा किंवा हेगल जो आहे, हेगलची आयडिओलॉजी जी आहे किंवा हेगल जो आहे तो डोक्यावर उभा आहे. म्हणजे काय आहे याच्यामुळे, याचा अर्थ काय आहे की त्याला सरळ करावं लागणार आहे, 360 डिग्रीनं सरळ करावं लागणार आहे. मग त्यामुळं या ठिकाणी हेगलचा द्वंद्ववाद मला डोक्यावर उभा असलेला आढळला, मी त्यास काय आहे पाव्यावर उभा केला. म्हणजे याचा अर्थ काय आहे या ठिकाणी किंवा की कार्ल मार्क्सची जी थेरी आहे ती हेगलच्या थेरीपेक्षा काय आहे, डिफरंट आहे आणि पूर्णतः विरोधी आहे. ठीक आहे. ते हे झालं या ठिकाणी दोघांमधलं विवेचन. आता पुढचा जो मुद्दा आहे आपल्याला जे पाहायचा आहे ते म्हणजे काय आहे, ऐतिहासिक भौतिकवाद किंवा त्याला हिस्टॉरिकल मटेरियलिझम असं म्हटलेलं आहे. आता ऐतिहासिक का म्हटलेलं आहे, कारण या ठिकाणी किंवा की समाजाची जडणघडण जी आहे ती पाहण्यासाठी आपण त्याला ऐतिहासिक म्हटलेलं आहे. कारण इतिहास जो आहे हा कशा भौतिक गोष्टींचा इतिहास, किंवा तुम्हाला इतिहासामध्ये जर डोकावायचं असेल, इतिहासाची जडणघडण पाहायची असेल किंवा तेव्हाच्या समाजाची जडणघडण पाहायची असेल, तेव्हाच्या समाजामध्ये होणारं परिवर्तन जर पाहायचं असेल तर काय पाहणं गरजेचं आहे, तर या ठिकाणी समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे. मग आता तुम्हाला समाजाची जडणघडण किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भौतिकवाद, भौतिक म्हणजे काय आहे, या ठिकाणी आर्थिक बाबींचा इथं विचार केला आहे की तेव्हा त्या समाजामध्ये कशा पद्धतीने बदल घडत होते. ओके, याचा इथे विचार केलेला आहे. आणि याच्यामध्ये कार्ल मार्क्स म्हणतो की इतिहासाची व्याख्या ही आर्थिक आधारावर केलेली आहे. कार्ल मार्क्सनं इतिहासाची व्याख्या कशाच्या आधारावर केलेली आहे, तर आर्थिक आधारावर केलेली आहे. म्हणजे आर्थिक आधार जो आहे हाच महत्वाचा आहे, हाच घटक महत्वाचा आहे. आणि याच घटकावर आधारित धरून की आपण इतिहासाची जडणघडण वाचायला पाहिजे किंवा इतिहास हा आर्थिक आधारावरच घडलेला आहे किंवा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आर्थिक असायला पाहिजे. मग समाजात जे परिवर्तन घडून येत होतं, तर मग परिवर्तन घडून आणणारे घटक कोणते होते, तर कार्ल मार्क्सच्या मते या ठिकाणी पहिला महत्वाचा घटक म्हणजे काय आहे, उत्पादन पद्धती. आता ही जी उत्पादन पद्धती म्हणजे काय आहे की या ह्याच्यामध्ये जीवन जगण्यासाठी, आता मानवाला जीवन जगण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर अन्नाची गरज आहे. मग अन्नासाठी काय करावं, काही ना काहीतरी उत्पादन करावं लागणार आहे. मग ही जी उत्पादन पद्धती होती ज्याला मोड ऑफ प्रोडक्शन म्हणतात. आता ही जी उत्पादन पद्धती आहे ही या ठिकाणी किंवा की युगानुसार किंवा त्या व्यवस्थेनुसार काय झालेली आहे, चेंज झालेली आहे. दास्य युग असेल किंवा या ठिकाणी पूर्वीचं जे आहे यामध्ये किंवा दास्ययुग असेल किंवा या ठिकाणी सरंजामशाही व्यवस्था असेल किंवा ज्याला आपण की भांडवलशाही व्यवस्था म्हणतो, साम्यवादी व्यवस्था म्हणतो. ठीक आहे, समाजवादी असेल नंतर साम्यवादी. तर हे जे आहे या प्रत्येक अवस्थेमध्ये काय झालेलं आहे, उत्पादन पद्धती बदललेली आहे. आणि जशी उत्पादन पद्धती बदलली तसं या ठिकाणी मोड ऑफ या ठिकाणी फोर्सेस
FOP फोर्सेस ऑफ रिलेशन म्हणजे उत्पादन शक्तीमध्ये सुद्धा बदल झाले. या औद्योगिक क्रांती झाली. त्याचबरोबर युरोपमध्ये काय आहे, नवीन नवीन यंत्र आले. त्यामुळं यंत्र आले तर त्यावेळेसचा जो समाज आहे त्या पद्धतीने त्यामध्ये बदल झाले, त्यामध्ये परिवर्तन झालं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मोड ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादन करण्याची पद्धत. ओके, ही जर बदलली म्हणजे यंत्र आले, मानवाच्या जागी यंत्र आले, तर त्याचबरोबर यंत्राबरोबर काय झालेलं आहे या ठिकाणी रिलेशनशिप ऑफ प्रोडक्शन उत्पादन संबंध हे सुद्धा बदललेले आहेत. म्हणजे मानवाचे यंत्रासोबतचे संबंध, मानवाचे स्वतः संदर्भाचे संबंध हे सुद्धा काय झालेले आहेत, तशा पद्धतीने रिलेट झालेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीसोबतचे संबंध म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर भांडवलशाहीमध्ये आपण पाहिलं तर एक भांडवलदार असतो आणि दुसरा कामगार असतो. सरंजामशाहीमध्ये पाहिलं तर सरंजामदार असतो आणि या ठिकाणी दुसरा काय आहे, तो जो पीजेंट आहे किंवा या ठिकाणी जो मोलमजूर करणारा आहे. ओके, तर तो आहे. तर मग अशा प्रकारची ही वर्ग व्यवस्था इथं निर्माण होते. ही वर्ग व्यवस्था कशाच्या आधारे निर्माण होते, मोड ऑफ प्रोडक्शन किंवा समाज कसा बदलतो, समाजात बदल कशा पद्धतीने होतो, मोड ऑफ प्रोडक्शन किंवा उत्पादन पद्धती बदलली की या ठिकाणी समाज सुद्धा बदलतो. आज पण आपण पाहतो की उत्पादन पद्धती आपली बदलत आहे. बरोबर, मॉडर्नायझेशन झालेलं आहे, नवीन टेक्निक आलेली आहे, यंत्र आलेले आहेत, सोशल मीडिया आलेलं आहे, तशी आपली उत्पादन पद्धती बदलली. म्हणजे आज आपण पाहतो की रील्स वाले जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाखो करोडो रुपये कमवत आहेत. मग या ह्याच्यामध्ये तर उत्पादन पद्धती बदलली, उत्पादन पद्धती बदलली, त्याच्यामधलं मोड ऑफ रिलेशनशिप किंवा या ठिकाणी उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंध सुद्धा बदलले. मग सोशल मीडिया आला तर याच्यामधून काय झाले, लोकांचे जे संबंध आहे हे फक्त काय आहे, व्हर्च्युअल झालेले आहेत. ओके, तर मग हे सुद्धा आपल्याला पाहता येतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, समाजात परिवर्तन घडून आणणारे महत्वाचे घटकांमधला पहिला घटक जो आहे तो उत्पादन पद्धती आहे. दुसरा आहे वर्ग संघर्ष. आता ही उत्पादन पद्धती किंवा या ठिकाणी उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंध हे करत असताना जेव्हा संबंध येतात तेव्हा या ठिकाणी संबंधामध्ये काय होत असतं की संघर्ष सुद्धा होतो. विशेषतः या ठिकाणी भांडवलदार असेल, सरंजामदार असेल, तर हे असा जो वर्ग होता हा आहेरी वर्ग होता. नाहेरी वर्ग म्हणजे काय आहे, किंवा की याच्यामध्ये जो दास्य आहे किंवा याच्यामध्ये जो जमीन कसणारा आहे, कामगार आहे, हे काय आहे, नाहेरी वर्ग आहे. मग या दोघांमध्ये काय आहे, साहजिकच म्हणजे संघर्ष होणार आहे आणि संघर्षामधूनच काय आहे, तिसरी व्यवस्था जी आहे ती निर्माण झाली म्हणजे समाजवादी व्यवस्था. आणि परत समाजवादी व्यवस्थेमध्ये सुद्धा काय आहे, संघर्ष झाला आणि त्यामधून या ठिकाणी साम्यवादी व्यवस्था अस्तित्वात येईल असं या ठिकाणी की कार्ल मार्क्सला वाटतं. तर मग वर्ग संघर्ष, त्याचबरोबर आर्थिक पायावर अधिसरचना. ओके, म्हणजे आपल्या समाजामध्ये जे काही सुपरस्ट्रक्चर आहे किंवा या ठिकाणी त्याला अधिसंरचना म्हणतात. अधिसंरचनामध्ये काय आहे, कायदे आहेत, धर्म आहे, शिक्षण आहे. तर ह्या ज्या या ठिकाणी बाबी आहेत, या सर्व बाबी ज्या आहेत ह्या काय आहेत, ते ह्या सुपरस्ट्रक्चर आहेत. ह्या सुपरस्ट्रक्चर या ठिकाणी हे सुपरस्ट्रक्चर आहे, हे कशावर या ठिकाणी डिपेंड आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर. इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, आर्थिक व्यवस्था ही इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मग यामध्ये मोड ऑफ प्रोडक्शन असेल ते या ठिकाणी किंवा की उत्पादन शक्ती असतील, उत्पादन संबंध असतील, तर हे या आधारावर काय बनणार आहे, आपलं या ठिकाणी की स्ट्रक्चर बनणार, स्ट्रक्चरवर आधारित काय आहे, सुपरस्ट्रक्चर बनणार आहे. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये मग आर्थिक पाया ज्या पद्धतीचा असणार आहे त्याच पद्धतीने काय आहे किंवा त्या पायाचा प्रभाव या ठिकाणी काय होणार आहे, अधिसंरचनेवर होणार आहे. आणि अधिसंरचनेचा प्रभाव सुद्धा कशावर होणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर होणार आहे, संरचनेवर होणार आहे. ठीक आहे, पुढे आता हेगलचे जे विचार होते आपण आधी पण पाहिलेलं आहे. हेगलचे विचार कसे होते, आयडियल होते, आदर्शवादी होते. मग या आदर्शवादीमध्ये या ठिकाणी विचार हेगलचे आदर्शवादी होते, परंतु मार्क्सचे विचार जे होते हे काय होते, या ठिकाणी एक प्रकारचे भौतिकवादी होते. ओके, मटेरियलिस्टिक होते. ते या ठिकाणी मटेरियल गोष्टीचा म्हणजे फक्त विचार आणि आयडियल गोष्टीचा विचार न करता जे समाजामध्ये की एक प्रकारे म्हणजे मटेरियल किंवा भौतिक गोष्टी कोणती आहे किंवा भौतिक गोष्टीचाच प्रभाव या ठिकाणी व्यक्तीवर होतो आणि व्यक्ती समाज त्या पद्धतीने घडत असतो असं कार्ल मार्क्स म्हणतो. मग यावर हेगलचा प्रभाव निश्चितच आपल्याला कार्ल मार्क्सवर दिसतो, परंतु कार्ल मार्क्सची जी भूमिका आहे ही पूर्णतः विरोधी भूमिका आहे हेगलच्या. ओके, आणि या माध्यमातूनच त्यांनी आपलं जो हिस्टॉरिकल मटेरियलिझम किंवा ऐतिहासिक भौतिकवाद आहे त्याचे दोन परिप्रेक्ष्य म्हणजे या ठिकाणी दृष्टिकोन पर्स्पेक्टिव्ह मांडलेले आहे. पहिला दृष्टिकोन काय आहे की समाजाविषयी भौतिक दृष्टिकोन म्हणजे समाजाची जडणघडण, समाजामध्ये परिवर्तन कसं होतं, समाजामध्ये वर्ग संघर्ष कसे निर्माण होतात